नमस्कार मित्रांनो, मी ओमकार धुलप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. धगधगती मुंबई प्रस्तुत उत्सव मंडळावरती आधारित असा एक अमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. मित्रांनो, गणेश उत्सव म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपला बाप्पा. आणि त्या बाप्पाला मुंबई आणि महाराष्ट्रातून अगदी वेगवेगळ्या मूर्त्या साकारून गणेश भक्तांच्या मनामध्ये घर करणारे आणि गणेश उत्सवात आवर्जून त्यांचं नाव हे प्रत्येक मंडळ, प्रत्येक मूर्तिकार घेत असतात. ते म्हणजे सुप्रसिद्ध मूर्तिकार विजयजी खातू सर, अर्थात साहेब. आणि आज ते आपल्या हयात नाहीयेत. त्यांना महाराष्ट्राचा गणेश उत्सव या पॉडकास्ट करून भावपूर्ण श्रद्धांजली. आजचा पॉडकास्ट माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांचीच कन्या आणि त्या कलेचा वारसा जपत महाराष्ट्रातून आज सुप्रसिद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तिकार अर्थात रेश्माताई खातू ताई, महाराष्ट्राचा गणेश पॉडकास्ट मध्ये सहर्ष स्वागत. आज तुम्ही सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ओळखल्या जातात, परंतु 2026 मध्ये यंदा गणेश उत्सवात आपल्याकडून काय काय वेगळं बघायला मिळणार आहे? प्रत्येक वेळेला हा प्रश्न असतो की काय वेगळं बघायला मिळेल किंवा मूर्तीमध्ये काय वेगळं असेल. तर मला असं वाटतं की आपली भक्ती आणि आपला उत्सव आहे तोच आहे, उत्साह तसाच असणार आहे. आणि कलेच्या दृष्टीने बघायला गेलात तर नक्कीच आपण काही गोष्टी ज्या शिकत येतो त्या जुन्यांकडनं शिकत येतो. आता माझ्या वडिलांनी खूप काही कलाकृती छान ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत, तर त्यांच्याच काही गोष्टींमधून आम्ही यंदा बऱ्याच कलाकृती घडवत आहोत. त्यातूनच काही शिकून यंदाचे आम्ही खूप व्यवस्थित असे चांगले स्केच केलेले आहेत, जे नवीन आणि जुनं ह्याचा संगम साधेल असं. तर कलाकृतीच्या बाबतीमध्ये थोडंफार काहीतरी ट्रेंड प्रमाणे किंवा नवीन नवीन मटेरियल्स मार्केटमध्ये येतात, तर ते यूज करून करावं लागतं. पण संकल्पना किंवा विषय हे आपले आहेतच असतात. नक्कीच नक्कीच, खूप सुंदर उत्तर दिलेलं आहात तुम्ही. आणि या पॉडकास्टचा अगदी मूळ प्रश्न तो म्हणजे 2026चा ताडदेवचा राजा कुठल्या रूपात असणार आणि कसा असेल? 2026चा ताडदेवचा राजा आपला विष्णू स्वरूपात आहे. दादा आणि आमची चर्चा फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती या संदर्भात. आणि विष्णूंच्या विविध रूपांचं आपण त्याच्यामध्ये चित्रीकरण करणार आहोत. आपण ते स्वरूप दाखवणार आहोत. आणि त्यासोबतच एकूण भव्य दिव्य स्वरूप असेलच, पण तोचपणा नक्कीच त्याच्यामध्ये नसेल. की जसं म्हटलं जायचं की दोन्ही बाजूला आपण कॅरेक्टर देतो किंवा काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट असलं पाहिजे, तर त्या कॉन्सेप्टच्याच हिशोबाने आपण यंदा ती रचना करत आहोत. म्हणजे वडिलांचं कुठेतरी त्याच्यामध्ये एक झलक तुम्हाला दिसेल की वडिलांनी केलेले गणपती त्यांच्या काळातले, विजय खातूंनी साकारलेल्या मूर्त्या, आणि तसेच विष्णू स्वरूपामध्ये आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये नवीन कलात्मकता त्याच्यात ऍड केलेली आहे, तीही तुम्हाला भव्य दिव्यता त्याच्यात बघायला मिळेल. आणि एकूण आर्टिस्टिक छटांनी पूर्ण रचना केलेली हा गणपती असणार आहे 2026ला. म्हणजे अतिशय आमच्यासाठी घडवण्यासाठी आणि त्याची बांधणी करण्यासाठी सुद्धा काय म्हणतात, एक चॅलेंजिंग आहे. नक्कीच नक्कीच, हा माझा महत्वाचा प्रश्न तुम्हाला असेल, कारण हा प्रश्न तुम्हाला अनेक लोकांनी विचारला असेल नसेल, पण मला आज तुम्हाला विचारायला जास्त आनंद होतोय की आज जर रेश्मा खातू ताई हे मूर्तिकार नसते तर ते कोण असते? मी ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात असते, कारण का मी पूर्वीही त्यामध्येच होते. आणि जवळजवळ 10 ते 12 वर्ष मी इव्हेंट केलेले आहेत, ऍडव्हर्टिजमेंट मध्ये केलेले आहेत. तसंच माझं स्वतःचं कॉलेज देखील होतं टेक्स्टाईल आणि डिझायनिंग मध्ये. तिथे बरीच वर्ष मी काम केलं. तसंच माझं स्वतःचं डिझायनर बुटीक देखील होतं. तर असे खूप म्हणजे क्रिएटिव्ह क्षेत्रातच पण खूप काही गोष्टी मी केलेल्या आहेत माझ्या आवडीनुसार. आणि प्रामुख्याने जेव्हा इथं म्हणजे 2017ला येण्यापूर्वी काही वर्ष माझे ऍडव्हर्टिजमेंट मध्ये आणि इव्हेंट मध्ये. नक्कीच, तुम्ही 2017चा उल्लेख केला. जेव्हा 2017ला साहेबांचं निधन झालं तेव्हा काहीच दिवसांमध्ये गणेश उत्सव येऊन टिपला होता, आणि त्या कालावधीत तुम्हाला त्या दुःखाचा डोंगर असताना देखील ती हिंमत कुठून आली आणि मग तुम्ही दुसऱ्याच दिवशी कारखान्यामध्ये होता? कसं असतं, आपल्या एखाद्या घराण्याला एखादा आशीर्वाद असतो काही गोष्टींचा. जसं आमच्या
घराला कलेचा वारसा आहे किंवा आम्हाला हा कलेचा आशीर्वाद आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे, तो घडवण्याचा आशीर्वाद आहे किंवा ती बुद्धी त्या बाप्पाने आम्हालाच दिली आणि मग आम्हाला तिथून प्रेरणा मिळाली की आम्हाला हे आता कंटिन्यू करायचंय. ही जी बुद्धी हे देतो हा बाप्पाच देतो. त्यामुळे आपण स्वतःच एक क्षेत्र सोडून आपण वडिलांच्या क्षेत्रामध्ये येऊन ते कंटिन्यू करावं, ह्याची प्रेरणा होणं, ह्याची आतूनच स्फूर्ती किंवा चेतना निर्माण होणं हे भगवंताशिवाय कोणी घडवू शकत नाही. तर मला असं वाटतं गणपती बाप्पाचा आमच्या फॅमिलीवरती खूप मोठा आशीर्वाद आहे आणि हे सगळं तोच घडवतो, भगवंतच घडवतो. इथे आपल्या हातात किंवा अगदी मनुष्याच्या बुद्धीला पटेल असं काहीही नाहीये. म्हणजे खूप आम्ही एक्सपिरियन्स घेतले, खूप वेळा मला असं उतार चढाव देखील आले, पण मला एकही क्षण असं नाही वाटलं की हे क्षेत्र मी सोडावं असं. त्यामुळे ही जिद्द जी पहिल्या दिवसापासून किंवा त्या क्षणापासून जी मी धरली की मला वडिलांचं नाव कंटिन्यू करायचं आणि भाद्रपद आणि माघीमध्ये मला त्यांच्या नावानेच मूर्त्या बाहेर काढायच्या आहेत. एक का होईना, 1 असो, 10 असो, 20 असो, 100 असो, कितीही असो, ते येणारा काळ ठरवेल किंवा आत्ताच्या जी परिस्थिती आहे आपली भौगोलिक किंवा जागेच्या ज्या समस्या आहेत त्या अनुसार मी ते डिसिजन घेत राहील. पण मला त्यांच्या नावाने मूर्त्या भाद्रपदात आणि माघीमध्ये काढायचे. ही एक माझ्या वडिलांसाठी असलेलं माझं कर्तव्य मी समजते एक मुलगी म्हणून. तर मी ती जी स्वयंप्रेरणा घेतली ती अजूनही कंटिन्यू झाली. तिथे कुठेही कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा मला नाही वाटलं एकही क्षण की मी इथे कुठेतरी स्टॉप व्हावं. नक्कीच नक्कीच. विजयी खादू साहेब त्यांच्या मूर्त्या आणि तो सिग्नेचर फेस जो आहे तो वारसा अगदी तुम्ही जपत आलेला आहात आणि त्यांच्या मूर्त्यांमध्ये आणि तुम्ही साकारणाऱ्या मूर्त्यांमध्ये काहीच जास्त बदल आपल्यात दिसत नाहीयेत. त्यामुळे तो जो वारसा आहे तो अजूनपर्यंत तसाच आहे तुमच्याकडे आणि वर्षानुवर्ष राहणार आहे. त्यामुळे तो सिग्नेचर फेस आज तुमच्याकडे आहे. तुम्ही अरुण दत्ते साहेबांना तो यावर्षी म्हणजे त्यांना पण एक परवानगी दिलेली आहे की तुम्ही पण, कारण तेही ते गुरु मानतात आणि शिष्य गुरुचं नातं आहे. तर या प्रवासाला कसं पाहताय? मुळात अरुणचा आणि बाबांचा प्रवास पाहायला मी नव्हते. मला अरुणकडूनच काही गोष्टी सांगितल्या गेल्या. अमुक एक वर्ष तो वडिलांसोबत होता आणि तो किती वर्ष होता, किती महिने होता हे त्याची कल्पना मला देखील नाही. पण वडिलांना तो इन्स्पिरेशन मानतो आणि प्लस गेल्या वर्षी त्याने परळचा महाराजा अतिशय उत्तम त्याच्या दृष्टीने खूप छान घडवला. उत्तम मूर्ती, ते जे टेक्निक त्याने वापरलं होतं, ज्या प्रकारे ती मूर्ती बॅलन्स झाली होती, खूप छान होतं, खूप आवडलं. आणि मुळात सिग्नेचर फेस हा प्रत्येक कंपनीचा असतो. म्हणजे आपण प्रत्येक कारखान्याचा किंवा कार्यशाळेचा सिग्नेचर फेस असतो. म्हणजे बागवेंना जेव्हा तुम्ही आठवता तेव्हा बागवेंचा सिग्नेचर फेस तुमच्या डोळ्यासमोर येणार, तो बागवेंचा झाला. त्यानंतर झाड काकांचं जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा त्यांचा एक चेहरा जो तुमच्या डोळ्यासमोर येतो तो सिग्नेचर फेस राजन झाड यांचा झाला. तसंच खातूंना आठवल्यावर जो चेहरा तुमच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतो तो खातूंचा सिग्नेचर फेस झाला. बरं, सिग्नेचर फेस मी कोणालाही दिलेला नाही. अरुण दत्तेला देखील मी काही तो सिग्नेचर फेस वगैरे असा दिलेला नाही. कसं असतं, आपण जेव्हा बिझनेस करत असतो तेव्हा त्या बिझनेसमध्ये काही गोष्टी आपण आपल्यासाठी ठेवत असतो. आपण त्या काही अगदी कोणाला दान करण्यासाठी नसतात. कसं तो चेहरा जो अरुणकडे आहे तो मला वाटतं माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी तो चेहऱ्याची डाय जी होती ती अमुक एका ओळखीच्या व्यक्तीला ती दिलेली होती. म्हणजे ते असताना, हयात असताना. आणि मग तो चेहरा अरुण कडे उपलब्ध करण्याचं मला एक हे वाटलं की असावं. नांदगावचा चिंतामणी देखील तो त्याने गेल्या वर्षी केला त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते आम्ही काही कालांतराने त्या गोष्टी गिफ्ट म्हणून मी त्या डिक्लेअर केल्या की बाबा अतिउत्तम काम मेहनत करतोय. म्हणजे बघा, काम हे प्रत्येक मूर्तिकाराचं उत्कृष्ट आहे. आपण त्यांच्यामध्ये चढाओढ नाही करू शकत की हा उत्तम आहे की तो उत्तम आहे. प्रत्येक जण या सणासाठी आपापली कला दाखवतोय, त्या सेम नसणार आहे. प्रत्येक आर्टिस्टचा एक वेगवेगळे त्यांची विचार, त्यांची बांधणी मूर्तीची वेगळीच असणार आहे. आणि त्यांचा प्रत्येकाचा फॅन बेस वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा आहे.
हो. आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यांना ज्यांच्या मूर्त्या आवडतात प्रत्येकाचा फॅन बेस मोठमोठा आहे. म्हणजे तर अरुणला हे काय म्हणतात गिफ्ट देण्यामागचं कारण एकच की तो कन्सिस्टंट त्याच्या कामामध्ये खूप मेहनत घेतो हो. आणि अतिशय दिवस रात्र काम करतो स्वतः अगदी कारागिरासारखं. तो वेळ पडेल तर स्वतः तो कारागिरासारखा पॅच देखील मारतो, हे देखील मी पाहिलेलं आहे. आणि जेवढा अरुणकडनंच मला माहिती मिळाली की किती महिने किती वर्ष तो आमच्याकडे होता, त्यानुसार मला त्याच्या गोष्टी पटल्या त्या वेळेला. आणि मला असं वाटलं की मी त्याच्यासाठी काहीतरी एक वडिलांना आपला मानणारा एक मूर्तिकार आहे, आपण करावं, ह्यासाठी मी त्याला त्या गोष्टी गिफ्ट म्हणून डिक्लेअर केल्या. पण याचा अर्थ हा तो चेहरा नाही. ओके. बरं, तो चेहरा मला असं वाटतं बऱ्याच मूर्तिकारांकडे आहे. हो. जो अरुणकडे आहे तो चेहरा मला असं वाटतं बऱ्याच मूर्तिकारांकडे आहे. त्यांची नावं मी नाही घेऊ शकत, म्हणजे त्यांना खूप जुन्या वेळची गोष्ट आहे ना ही, कारण बाबांनी त्यांनाही त्यावेळेला ते दिलं होता चेहरा असा. आणि तो चेहरा जो आहे तो हा चेहरा नाही. म्हणजे सिग्नेचर फेस ज्याला मी माझ्या कंपनीचा सिग्नेचर फेस म्हणते तो अरुणचा नाही. असं. बरं, अरुणचे सिग्नेचर फेस सगळ्यांना माहिती आहे. असं प्रत्येकाचा सिग्नेचर फेस म्हणजे आता कसं गैरसमज लोकांचा होतो, सिग्नेचर फेसचा अर्थच लोकांना मुळात कळत नाही. की कुठल्याही हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्यांची प्रामुख्याने आवडती किंवा त्यांची स्पेशालिटी तुम्ही मागवता सिग्नेचर डिश, तसं प्रत्येक कंपनीचा एक प्रामुख्याने चालणारा किंवा मंडळांकडून मागणी असलेला तर हा चेहरा, त्याला आपण म्हणतो सिग्नेचर. असं म्हणजे आपल्याला स्वतःला ते ओळखण्यासाठी सोपं जातं. हे प्रत्येक कारखाना कार्यशाळेमध्ये सिग्नेचर फेस जे आहेत ते प्रत्येक मूर्तिकाराचे आहेत. म्हणजे सिग्नेचर म्हटल्यानंतर खातूंचाच सिग्नेचर आहे असं नाहीये. माझाही सिग्नेचर आहे, झाडकाकांचाही आहे, बागवेंचाही आहे आणि असे अनेक मूर्तिकार, राजू शिंदेचाही सिग्नेचर फेस आहे. तर प्रत्येकाचे सिग्नेचर फेस आहे. असे तर मुळात हा गैरसमज आहे की मी सिग्नेचर फेस अरुण दत्तेला वगैरे दिलेला आहे, तर असं काही नाही. तो स्वतः सक्षम आहे स्वतःचा सिग्नेचर फेस करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तो जो मी त्याला गिफ्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे, मला असं वाटतं त्याच्यात तो उत्तम काम करतोय आणि छान छान मूर्त्या तो यंदाही बाहेर काढेल. नक्कीच. तुम्ही एक मूर्तिकार म्हणून जेव्हा अनेक मंडळांसोबत तुमचं इंटरॅक्शन होत असतं तेव्हा विशेषतः ताडदेवचा राजा आणि तुमचं एक वेगळंच नातं आहे. तर काय समीकरण आहे? मला फार क्वांटिटीमध्ये जाण्याची इच्छा नाही, कारण का हे काही मी करिअर म्हणून स्वीकारलेलं नाही की मला आता काही माझं करिअर आणि माझ्या संसाराची अगदी नव्याने, म्हणजे मी माझं पर्सनल मत सांगते की नव्याने सुरुवात करायची आणि मला आता अमुक एक डोक्यावरती ओझच आहे आणि त्यासाठी मला खूप काही मूर्त्या करायच्या. कारण का आपण जरी लोकांना वाटलं की खातूंच्या वेळेला अशा एवढ्या मूर्त्या होत्या तर ताईने त्या कराव्यात, ते बोलणं खूप सोपं आहे. मला ते मुळात करायचं नाही. मी खूप कमी मूर्त्या करीन, पण अगदी एक पायरी हळूहळू चढत मी जेव्हा वाटेल तेव्हा मी त्याची क्वांटिटी वाढवीन. पण त्यासाठी मला मंडळ पाहिजे, ती मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणारी पाहिजे. जे मी काम करते त्या कामाला अप्रिशिएट करणारी पाहिजे आणि अगदी माझ्याशी हसत खेळत माझ्याकडून त्यांना जे हवं आहे, माझ्याकडून जे काम त्यांना अपेक्षित आहे ते त्यांनी हसत खेळत माझ्याकडून करून घेतलं पाहिजे. आणि मला जे डोक्यामध्ये काही योजना आहेत त्या सुद्धा मंडळाशी मला बोलता येण्या इतकं खेळीमेळीचं वातावरण मंडळात आणि मूर्तिकारामध्ये असलं पाहिजे. माझ्या आत्ता ह्या मुमेंटला जी माझ्याकडे मंडळं आहेत, यावर्षी काही मंडळं ऍड झालेली आहेत, तर त्या मंडळांच्या प्रत्येकाशी माझा इतका चांगला रॅपो आहे. बरं, ह्याच्यातली अनेक मंडळं जी आहेत बरीच असं ती सगळ्या मूर्तिकारांकडे जातात, येतात, बोलतात आणि अतिशय फ्री माइंडेड मंडळं आहेत ती. बरं, पण जे आमचं रिलेशन आहे किंवा आम्ही ज्या फ्रेंड झोन मध्ये आम्ही हे काम करतो, ह्या कलाकृती घडवतो, की तिथे तुम्हाला व्यवस्थित बोलता येतं, एकमेकांची मतं मांडता येतात. तर अशीच मंडळं मी एक्सपेक्ट करते यापुढे देखील. म्हणजे मला जरी कमी असेल तरी चालेल, पण उत्तम पाहिजे. जसं माझ्याकडून एक्सपेक्ट होतं की क्वालिटी आणि जे कॉन्सेप्ट उत्तम पाहिजे किंवा खातूंकडून ह्या ब्रँडच्या नावाने
सगळं जाते. तर ह्या ब्रँडकडे येणारी मंडळ देखील मला उत्तम विचारांची हवी आणि व्यवस्थित माझ्याशी रॅपो ठेवणारी हवी. आणि हेच मी अपेक्षा करते आणि देवाच्या दयेने टच वूड की मला आत्ता ह्या क्षणी तशीच मंडळ सगळी माझी आहेत. आणि खास म्हणायचं झालं तर ताडदेवचा राजा म्हणजे पहिलंच वर्ष त्यांच्याकडे 2023 जे माझ्याकडे आले होते. मी जवळजवळ 1 ते 1.5 आठवड्याचा वेळ घेतला होता. त्यानंतर जे पहिलं वर्ष आमचं ट्युनिंग जमलं ते कंटिन्यू म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की 365 डेज ही मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. दादांशी माझा चांगला संपर्क असतो आणि मंडळाचे सगळेच म्हणजे अध्यक्षांपासून हरिभाऊ तावडे यांच्यापासून सगळी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी उत्तम आणि त्यांचे ते जी मतं असतात ती माझ्याकडे छान मांडतात. मला जे काही बोलायचं ते समजून घेतात आणि ह्यामुळेच आणि कुठेही पोकिंग नाही किंवा कुठेही जे मी कॉन्सेप्ट देते त्याच्यामध्ये त्यांचं सजेशन देण्याची पद्धत पण अतिशय उत्तम आहे की जी मला असं म्हणजे ऐकावी लागते किंवा असं वाटतं की नाही हे आपण केलं पाहिजे असं. त्यामुळे छान बॉन्डिंग आहे आमचं, फॅमिली सारखं आहे टचवूड खूप. आणि अदरवाईज पण आम्ही काही स्पेशल डेजना सुद्धा आम्ही भेटतो. हे एकतर्फी नसतं, हे दोन्हीकडून त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके. आणि मूर्तिकार म्हटल्यावरती तो आर्टिस्ट आहे, तो कलाकार आहे, म्हणजे तो भावनिक आहे. याचा अर्थ मी जरी ह्या फील्डमध्ये नसले म्हणजे वडिलांमुळे मी इथे आले पण ह्याच्या आधीची पण माझी फील्ड ही क्रिएटिव्ह फील्डच होती. त्यामुळे मी पण बऱ्यापैकी इमोशनली अटॅच असते क्रिएटिव्ह फील्डशी. आणि तसंच हे ताडदेवचं राजाचं मंडळ देखील आहे. आणि आम्ही वर्षाच्या 12 महिने फक्त गणपती आणि गणपती विषयीच चर्चा असते. काय करायचं यंदा, काय वेगळं करायचं आपण. तू आता माघीमध्ये तू असं केलंय, मग आपलं भाद्रपदामध्ये आपलं असं झालं पाहिजे. तर हे इतकं छान आमचा रॅपो जमलेला आहे. क्या बात आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात आहात आणि अशी कोणती मूर्ती आहे जी तुम्हाला कायम लक्षात राहणारी आहे किंवा असं असतं ना की आपण इतकं त्या मूर्तीमध्ये काम करतो, तो बाप्पा साकारतो आणि जेव्हा तो बाप्पा कारखान्यातून बाहेर येतो आणि जो रिस्पॉन्स गणेश भक्तांचा असतो, तर एक मूर्तिकार म्हणून या गोष्टीकडे कसं पाहताय? गणेश भक्त आता बदललेले आहेत मुळात. इथे मूर्तीकडे बघण्याचा 1-2 वर्ष जो दृष्टिकोन आहे तो थोडासा मला असं वाटतं लोकांचा चेंज झालाय. पूर्वीच्या वेळेला जेव्हा मला वाटतं माझी जनरेशन आता जी 80sची 90sची जनरेशन आहे त्यांनी आम्ही पाहिलेला गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव खूप फरक आहे. इथे मूर्तीला निहाळण्यापेक्षा आपण व्हिडिओमध्ये कसे येऊ किंवा आपण रील कशा बनवू ह्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. तर मला फार त्या गर्दीशी काही घेणं देणं नाहीये. मला त्या गर्दीमधले तेच जुन्या विचारांचे माणसं हवी जी माझ्या मूर्तीला अप्रिशिएट करतील किंवा त्यावेळेचं काम कसं होतं आणि रेश्मा तू कसं काम देत आहेस, मी वडिलांसारखं काम देत आहे की नाही हे मला ती लोक सांगितलेली जास्त आवडेल. आणि किंवा माझं कुठे चुकतं हे त्यांनी मला सांगितलेलं आवडेल किंवा मी तू वडिलांसारखं काम दिलंस. हे जसं गेल्या वर्षीच्या ताडदेवच्या राजाला मला अप्रिशिएट केलं गेलं की बाबांनी जशी पेंटिंग दिली तशीच आमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती उभी राहिली. तर हे असं मला सांगितलेलं त्यांनी आवडेल. नाही की 2000 नंतर जी जनरेशन पैदा झाली किंवा आपण ज्याला म्हणतो ना की जेनझीज, तर ह्यांच्या मतांशी मला काही घेणं देणं फारसं नसणार आहे. मला ते विचार जास्त आवडतील आणि आत्ताच्या गर्दीमध्ये फार मी असं समाधानी नसते. माझी नजर त्यांना शोधत असते किंवा माझे कान माझे डोळे त्याच कॉमेंटला आतुर असतात ज्यांनी तो गणेशोत्सव पाहिलेला आहे. अगदी बरोबर. तुम्ही अनेक मूर्तिकारांची नावं घेतली आणि ज्या मूर्तिकारांची तुम्ही नावं घेतली त्यांनी खरंच या क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे. प्रत्येकाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि अगदी पारंपरिक गणेश उत्सव त्यांनी पाहिलेला आहे आणि आता जो गणेश उत्सव साजरा होतोय तेही ते पाहतायत. त्यामुळे आता एआयचा वापर भरपूर मंडळ करतायत किंवा एआय आणि मूर्तिकार, तर हे कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. तरी मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एआय एका मूर्तिकाराच्या कलेला रिप्लेस करू शकतो का? मंडळं आहे तशीच आहेत. मंडळांच्या विचारांमध्ये काहीही बदल नाही. मंडळ तेव्हाही उत्कृष्ट काम करत होती. जे टिळकांनी आपला पाया रचून दिला, ज्या विचारांनी हा उत्सव सुरू झाला की तुम्हाला एकत्रित यायचंय आणि आजही त्यासाठी अनेक मंडळ झटत आहेत. बरं, खूप काही मंडळांमध्ये सुद्धा नवीन जनरेशन आहे
त्यातून सुद्धा तो त्यांच्यामध्ये ते आत्मसात करावं किंवा उतरावं, जे मंडळ बांधलं गेलं ज्या विचारांनी, ते देखील आजही ज्येष्ठ काम करत आहेत. तर हे मंडळ आहे तशीच आहे. म्हणजे आणि प्लस फक्त काही गोष्टी बदलतात, देखाव्यांमध्ये भव्यता येते, त्यानंतर व्हिजिटर्सची संख्या वाढते, मग त्यासाठी काही नव्याने टेक्निक वापरल्या जातात. पण मूर्तिकारांच्या क्षेत्रामध्ये AI चा वापरणं, मला असं वाटतं 3D स्कॅनिंग ज्याला आपण म्हणतो, AI म्हणण्यापेक्षा 3D स्कॅनिंग हे अतिशय घातक तंत्र आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. तर ह्या टेक्निकने कोणीही मूर्तिकार किंवा कोणीही चलाख व्यक्ती एखाद्या मूर्तिकाराचं पूर्ण आयुष्यभराची कला किंवा आयुष्यभराची मेहनत अगदी सहजपणे उचलून आपल्या नावाला जोडू शकतो. तर हे अतिशय घातक आहे. हे होता कामा नये. कुठेतरी आपण समोरच्याची देखील मेहनत आहे आणि समोरच्या व्यक्तीने देखील त्यासाठी प्रचंड विचार केलेला आहे. बरं, आजकाल आपले छान कॉन्सेप्ट क्रिएटर असतात जे रेखाचित्र काढतात, त्यांचा देखील वेळ त्याच्यामध्ये गेलेला असतो. ते सुद्धा छान कॉन्सेप्ट करत असतात आणि आपण एखाद्याचं गोष्टीचं 3D स्कॅनिंग करणं आणि ते आयतच वापरणं, तर ह्याला मला वाटतं काही अर्थ नाही. ह्याच्यामुळे जे आपण पूर्वी मातीकाम करायचो किंवा मातीकाम जे आर्टिस्ट असायचे, जे त्यांच्या हस्तकौशल्याने आपल्यासाठी प्रभावळी करणं किंवा हाताची बोटं किंवा पंजे करणं किंवा असे खूप छोट्या छोट्या गोष्टी अगदी आपल्या मोठ्या गणपतीच्या मूर्तीला रेखीव बनवतील, सुबक बनवतील, अशा त्यांच्याकडनं आपण दरवर्षी काही ना काही करून घ्यायचं. तर हे कुठेतरी त्यांच्यासाठी धोकादायक वाटतं. तर 3D स्कॅनिंग मला असं वाटतं ह्या क्षेत्रात न आलेलं चांगलं. हा ह्या क्षेत्रासाठी आणि जुन्या जाणत्या कलाकारांच्या कलेसाठी असलेला मोठा श्राप आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्याचा वापर जर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दुसऱ्याचं किती नुकसान होते आणि किती तो माणूस त्याच्यामुळे दुखावला जाईल दुसरा मूर्तिकार, ह्याचा जो विचार जो मूर्तिकार करत नाहीये, त्यासारखं दुर्दैव क्षेत्राचं आज कुठलंच नसेल. अशीच बुद्धी जर एखाद्या आयत्या बिळावर नागोबा असलेल्या मूर्तिकाराच्या मनात असेल, तर अशा मूर्तिकार म्हणजे श्राप आहे या इंडस्ट्रीसाठी. आज इतके मूर्त्या साकारताय, अनेक मंडळांशी चांगलं रिलेशन आहे, परंतु कारखान्यात जेव्हा काम करत असताना असं कधी झालंय का की वडिलांची आठवण आली? बऱ्याचदा. म्हणजे आठवण म्हणण्यापेक्षा मी त्यांना जगते. हे त्यांचं काम आहे, त्यांच्या डाय आहेत, त्यांचंच सगळं आहे. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्याच गोष्टी रेफर करत असतो. आज जर मी इथे आहे, मी कोणासाठी आहे, म्हणजे मी स्वतःसाठी नाही किंवा मी या क्षेत्रात देखील स्वतःसाठी आलेले नाही. बरं, मला स्वतःला मूर्तिकार म्हणून घेण्याचं देखील काही हौस नाहीये. म्हणजे आज 8 ते 9 वर्ष झाली. बरं, नवीन आजकाल जी मुलं या क्षेत्रामध्ये येतात ती 1-2 वर्षात शिकतात. आता हे माझं 9वं वर्ष चालू आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी, अनुभव मी ह्या नजरेखालून घातलेले आहेत. खूप गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. कलेतल्या असू देत किंवा काही बारकावे असू देत, मूर्तीमधले डिटेलिंग असू देत, आणि प्लस अजून जागा घेण्यापासून अगदी जागा सोडण्यापर्यंतच्या ज्या गोष्टी असतात, ज्या एकट्याने आपल्याला हँडल करायला लागतात, ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी मी खचले आहे किंवा उतार चढाव आलेले आहेत, तेव्हा नक्कीच वडिलांची आठवण आली. कारण ते असते तर आजचं चित्र जे आहे ना, ते आजही बरीच जण म्हणतात, मीच नाही, हे खूप वेगळं असतं ह्या क्षेत्राचं. नक्कीच नक्कीच. ह्या क्षेत्रामधली विजय खातू म्हणजे लक्ष्मी होते, असं माझं मत आहे. आणि ती मला वाटतं कुठेतरी ते माझे वडिलांसाठी माझे हे विचार आहेत. आणि ती निघून गेली आणि खूप काही गोष्टी, खूप काही सजेशन्स त्यांच्याकडून यायचे राहून गेले. आज त्या बाप्पाला बघून समजा साहेबांशी बोलण्याचा तुम्हाला योग आला, तर काय संवाद असेल बाबांची? संवाद म्हणजे त्यांना अपेक्षा नव्हती की माझ्या मुलांनी, ऑफकोर्स नक्कीच प्रत्येकाला इच्छा असते की मी आज एवढं नाव केलेलं आहे किंवा मी इतकी मेहनत घेतलेली आहे, तर माझ्या मुलांनी या क्षेत्रात यावं ही इच्छा असते. पण ह्या क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी येऊच नये असंही असतं. म्हणजे दोन्ही गोष्टी असतात. कारण या क्षेत्रामध्ये खूप गोष्टी तडजोड कराव्या लागतात. तुम्हाला खूप सॅक्रिफायसेस असतात टायमिंगचे तुमचे.
फॅमिली 3-4 महिने तुम्हाला फार काही हे करता येत नाही. हो. आणि ह्यामध्ये असलेलं नुकसान झेलण्याची ताकद, खूप गोष्टी आहेत. स्पर्धात्मक विचारांची असलेली आजूबाजूला माणसं, बरं काही षडयंत्री किंवा काही आत्ताचं नव्याने जे उगवणारं राजकारण आहे, ह्या गोष्टीला तोंड देण्या इतकी आपल्यात असलेली तल्लख बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांमध्ये आहेत का, ह्यांचा त्यांनी कधी विचार केला नव्हता. पण त्यांना अपेक्षित नक्कीच नव्हतं की मी या क्षेत्रामध्ये त्यांच्या नंतर असेल. आणि ते बघायला आज ते नाहीयेत, पण मी आज आहे. त्यांचं नाव टिकवून ठेवण्याचा पूर्ण माझ्या परीने मी अगदी अतोनात प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यासारखं काम मला जिवंत मूर्ती जशी ते द्यायचे तसं मी देण्याचा आज लोकांना प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं आज जे वर्षानुवर्ष माझ्याकडून बेटर ते करून घेतात त्यांच्या आशीर्वादाने, ते विजय खातू कुठे गेले नाहीयेत, आजही इथेच आहेत. आज त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते जिवंत आहेत. आज अनेक जण त्यांचाच चेहरा घेऊन अनेक मूर्तिकार आपापली स्वतःची नवीन माती स्वतःच्या हातानेच घडवत आहेत. मातीच्या मूर्त्या पण रेफरन्स माझ्या वडिलांच्या चेहऱ्यांचा घेतला जातोय. अनेक मूर्तिकार त्यांना प्रेरणास्थानी मानतात. भले जसं अरुणचं नाव घेतलं, तो 1 वर्ष काम करो, 10 करो का 1 महिना करो, मला माहिती नाही अरुणने किती ऍक्च्युली दिवस काम केलं. पण असे अनेक मूर्तिकार आहेत, फक्त अरुण नाहीये. असे अनेक मूर्तिकार आहेत ज्यांनी माझ्या वडिलांना प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर इतक्या मोठ्या व्यक्ती, इतकी मोठी व्यक्ती माझे वडील आहेत. तर माझ्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ते ह्यासाठी खूप सावकाश पावलं टाकते आणि वडिलांचं काम जसं होतं तसं दाखवण्याचा प्रयत्न करते. नक्कीच कलाकाराला आणि त्याच्या कलेला त्याची कला ही अजरामर असते, म्हणून तो कलाकार नेहमी जिवंत असतो. आणि आज साहेबांचं नाव प्रत्येक मंडळ घेत असतं, प्रत्येक मूर्तिकार घेत असतं. आणि आज जे जिथे कुठे असतील त्यांना तुम्हाला त्यांचा तुमच्यावरती सार्थ अभिमान असेल. नक्कीच. मंडळ म्हटलं तर आले कार्यकर्ते, आणि कार्यकर्त्यांशिवाय मंडळ हे अपूर्ण आहे. कारण अनेक तुम्ही म्हटल्याप्रमाणे ताडदेवचं उदाहरण दिलं तुम्ही, की ताडदेवचा राजा हे मंडळ 365 डेज तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं. तर ते मंडळातले प्रत्येक कार्यकर्ते महत्वाचे आहेत. तर 2026 मध्ये नसेल किंवा गणेश उत्सवात कार्यकर्त्यांचं महत्व खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला कार्यकर्त्यांबद्दल काय वाटतंय? हेच खरे उत्सवाचे शिलेदार आहेत, म्हणजे ज्याला आपण बेस म्हणतो. त्याशिवाय म्हणजे मुळात हीच बांधणी आहे आपली. कार्यकर्त्यांशिवाय उत्सव कसा होणार? कारण का अनेक मिळून एक उत्सव होतो किंवा अनेक मिळून एक मंडळ होतं. तर प्रत्येकाचं इनपुट पाहिजे, प्रत्येकाचे विचार, मेहनत, आणि त्यांना कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. अनेक एरियाज त्यांना वर्गणीसाठी दिले असतात. काही जणांना स्पॉन्सरशिप्स असतात, म्हणजे बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. काही जणांसाठी बॅनरची कामं आहेत, पोस्टरची कामं आहेत. म्हणजे खूप तुम्हाला छोट्यापासून मोठ्या डेकोरेशन पर्यंत ह्या गोष्टी कराव्या लागतात. बरं, ह्यामध्ये कार्यकर्ते स्वतःचं क्षेत्र, शिक्षण हे सगळं बाजूला ठेवून हे करत असतात. म्हणजे काय लेवलची मुंबईमध्ये तरी मी ही मानसिकता लहानपणापासून बघते की उत्सवासाठी किती ही मुलं झटत असतात. तर हेच खरे आपल्या उत्सवाचे शिलेदार आहे. नक्कीच. आपल्याला 2026 मध्ये असेल किंवा गणेश उत्सवामध्ये एक आव्हान करायची अशी इच्छा होती असं मला कळालं. तर काय आव्हान असेल? खास करून स्टुडिओ किंवा माझी जी सिस्टर कंपनी आहे हेरंबाज, इथून आता येणारी काही आगमनं होणार आहेत. तर मी असं म्हणेन की माझ्याकडे मूर्त्या पाहायला, मग ते विथ परमिशन असेल, विदाउट परमिशन तर कोणी येऊच नका. कारण का मला ते आवडणार नाही, कारण माझ्या मूर्त्या नेकेड आहेत. जर तुम्हाला परमिशन असेल तर मला तर फोन करू नका आणि डायरेक्ट माझ्या कारखान्यावर कोणीही यायचं नाही. मला विथ परमिशनच या. म्हणजे जे रील स्टार वगैरे जे आपण जेनझी वगैरे आहेत, तर त्यांना आव्हान म्हणण्यापेक्षा मी असं एक खडसावूनच सांगेन की सगळ्यांना इथे अलाउड नाहीये. तुम्हाला मंडळाची डायरेक्ट परमिशन घेऊनच इथे यायचंय. बरं, त्यात सुद्धा मंडळाचे स्वतःचे जे फोटोग्राफर्स आहेत, जे आपण पूर्वी अगदी आतापर्यंतच गेल्या वर्षीपर्यंत आपण जे त्यांच्या पेजवरती पहिला त्यांचा फोटो येणार डोळ्याचा, आणि त्याच्यानंतर मला जर कोलॅब पाठवला तर मग आमच्याकडनं ते एक्सेप्ट केलं जातं. तर ही पद्धत खूप छान आहे, बेसिक आहे, अतिशय उत्तम आहे. त्यामुळे एक्साइटमेंट माझी वाढते की लोकांचा कसा असणार उत्साह त्याच्यामध्ये. आणि बाहेरची ती मुलांचं, म्हणजे लहान मुलांना जे बघायला मिळतो गणपती वगैरे सगळं, हे
खूप छान उत्सवाचं वातावरण तिथपासून सुरू होतं, आगमनापासून. तर ही एक्साइटमेंट कोणी घालवू नये आणि फार अगदी आपल्याला एकाच रात्रीत व्हायरल व्हायचे ह्या स्वप्नातही राहू नये. हा ट्रेंडच झाला ना तर मग कोणी त्याला महत्व ह्या ट्रेंडलाही राहणार नाही. सो जसं पूर्वी चालायचं अगदी गेल्या वर्षीपर्यंत तसं राहू दे. स्वतः मंडळाच्या पेजवरती हे पिक्चर्स येऊ देत आणि कोणी मला आवर्जून अजिबात विचारू नका की ताई आम्हाला यायचंय वगैरे. मी हो तर म्हणणार नाही, माझ्याकडनं नाहीच म्हणा. डायरेक्ट मंडळाला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडे ह्या परांचींवरती बसायला 2 फळ्यांवरती ना 1-2 माणसांचीच जागा आहे. त्याच्यामुळे जे खाली असतील तर ना फटके. त्याच्यामुळे अगदी येऊ नकाच. मी तर म्हणेन आगमनात आपली मूर्ती बाहेर पडणार, ते तिथे तुम्ही आवर्जून पहा. नक्कीच. रॅपिड फायर, तुम्हाला हा गेम माहितीये, तुम्ही अनेक वेळा खेळलाही असाल, तर आपण लगेच रॅपिड फायरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, गणेश उत्सव की परंपरा? परंपरा. ढोल ताशा की लेझिम? लेझिम. आणि सर्वात महत्वाचा रॅपिड फायर मधला प्रश्न असेल की चिंचपोकळीचा चिंतामणी की ताडदेवचा राजा? अनडाऊटेडली ताडदेवचा राजा. क्या बात आहे. आत्ताचा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे, सिद्धेश दिघोळे मूर्तिकार की अरुण दत्ते मूर्तिकार? सिद्धेश. ऑलवेज सिद्धेश. कारण का मला जी वडिलांनंतर साथ दिली, म्हणजे आता आमच्यामध्ये रुसवे फुगवे आहेत हे बऱ्याच जणांना माहिती आहे. तर पण सुरुवातीच्या काळात तोच होता. ओके. आणि त्याच्यामध्ये अरुणचा काहीच म्हणजे आताही संबंध नाही, कारण आता बऱ्याच जणांनी खूप ते कोलॅब बिलॅब असं कोलॅब वगैरे करण्या इतकं आपण काही, आपल्याला काही एवढी आवश्यकता नाही कोणाची. पण आपण एक गिफ्ट दिलेलं आहे असं, किंवा आपण ते गिफ्ट डिक्लेअर केलेलं आहे आणि तो छान त्याने उत्तम काम करावं अरुणने त्या ह्याच्यामध्ये. एक वडिलांचं इन्स्पिरेशन घेऊन त्याने तसं काम दाखवण्याचा प्रयत्न करावा, हीच माझी मनापासून अरुणसाठी इच्छा आहे. पण माझ्यासोबत 17 पासून वडील गेल्या क्षणापासून तो त्याचं वेगळं करेपर्यंत सिद्धेशच माझ्यासोबत होता आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे. बरं, त्या नंतर ज्या काही गोष्टी आहेत, जे काही रुसवे फुगवे असतील ते आमच्या दोघांचे आमचे आहेत. त्याच्यामध्ये तिसऱ्याने डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही, ते आमचं आम्ही बघून घेऊ. पण नो म्हणजे क्वेश्चनच नाही इकडे की सिद्धेश इज सिद्धेश ऑलवेज. क्या बात आहे. माती कला की पीओपी? मोठ्या मूर्त्या, कारण त्याच्यामध्ये एक उत्तर आपण नाही देऊ शकत. सगळ्याचं मूळ पॉइंट हा मातीच आहे. पण त्याच्यातनं विविध कला आज मातीचा बेस घेऊन आपण साकारतो. आज पीओपीच्या ह्या ज्या मूर्त्या बनतात त्याची डाय पडते, ती देखील मातीचाच त्याला आधार असतो. मग त्यावर डाईज होतात आणि मग आपण पीओपीच्या मूर्त्या घडवतो. तर नक्कीच जेव्हा आपल्याला सोयीस्कर आणि सोपं आहे ते पीओपी आहे. आणि जिथे कलेचा आनंद घ्यायचा आहे आणि जिथे खूप वेळ त्या कलेसोबत तुम्हाला खेळायचंय तर नक्कीच माती. नक्कीच. मुंबईचा गणेश उत्सव की पुण्यातला गणेश उत्सव? मुंबईचा गणेशोत्सव. आताची जनजीस पिढी का आधीची जी म्हणजे गणेश उत्सवाला एक श्रद्धेने बघणं किंवा गणेश उत्सवाला तो गणेश उत्सव ते जगणं म्हणू शकतो आपण, तर काय याच्यामध्ये? कोविड पूर्वीचं लालबाग परळ मला जेनझी किंवा आधीचं असं नाही बायफोकेट करता येणार. कारण का मी लहानपणापासून पाहिलेला गणेशोत्सव लालबाग परळचा आणि गिरगावचा, म्हणजे तो जो पट्टा आहे पूर्ण संपूर्ण बॉम्बे सेंट्रल पासून म्हणजे अगदी तिथपर्यंत गिरगाव पर्यंत. तर लालबाग परळ आणि गिरगाव पर्यंतचं जे वातावरण 19 पर्यंत होतं ते त्यावेळेला जेन्झीचे विचार देखील वेगळे होते. त्यावेळेला ही सगळी मुलं जी आता आहेत ती खूप लहान असतील, म्हणजे त्यांना मोबाईल अगदी चालवताही येत नसेल. मला वाटतं की तेव्हाचे विचार, तेव्हाचा गणेशोत्सव. वन वर्ड आन्सर घेऊया, एका वाक्यात उत्तर. एकच प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातला गणेश उत्सव बद्दल आपलं मत काय? परंपरा आणि श्रद्धा. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न माझा असा असेल की गणेश उत्सव साजरा करणारा, म्हणजे 2026 असेल किंवा इथून पुढे जे कोणी गणेश उत्सव साजरा करताय, त्या गणेश उत्सव साजरा करत असताना तुम्ही एक मूर्तिकार म्हणून अनेक गणेश भक्तांना असेल किंवा अनेक गणेश मंडळांना शुभ संदेश काय देऊ इच्छिता? आपली परंपरा जपा. मंडळ आपल्या अनेक
कामांनी मोठं होत असतं. जे तुम्ही शिबिरं घेता, आरोग्य शिबिर, कारण सामाजिक बांधिलकी ही प्रत्येक मंडळाची असते, सार्वजनिक मंडळांची. ते तुम्ही करतच असतात आणि तुम्ही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या एरियामध्ये असेल, अनेक समस्या सोडवण्यामध्ये असेल, वर्षाच्या 12 महिने ही मंडळ ऍक्च्युली ऍक्टिव्ह असतात आणि त्यात तुम्ही मोठे आहातच. पण फार अगदी आपण रील कडे वळून ते स्वतःला एक ते अति उंच दाखवण्याच्या भानगडीत पडू नका. कारण का काही गोष्टी आत्ताच मी माझ्याच ह्याच्या अनुभवल्या की काही एक म्हणजे छान खरंच खूप अति उत्तम माहिती देतात असेही आपल्याकडे ब्लॉगर्स आहेत, पॉडकास्ट करणारे आहेत आणि असे काही आपल्याकडे छान रील बनवणारे देखील आहेत जी छान इन्फॉर्मेशन देतात. असं ते तितक्या पुरतं बघायला छान आणि गोंडस वाटतं. पण सगळ्यांनाच मंडळांनी परमिशन देऊ नये, कारण का मूर्ती मंडळाची असते, आमचे हात बांधलेले असतात. बरोबर. त्यामुळे कुठेतरी मंडळाची मर्यादा असेल. आम्हाला एन केन प्रकारे ना आम्हाला फेमस व्हायचंय हे विचार मंडळाचे काही मंडळांचे नसावे. मुंबईतले नक्की नाहीच आहेत त्या गोष्टी, पण हे करू नये. ते कुठेतरी आपला पण एक आपण लेवल आणि स्टेटस सांभाळावं. आणि बरीच मंडळ मला वाटतं माझ्याच विचारांची असू शकतात आणि तेवढंच मला वाटतं सोशल मीडिया पेक्षा मला असं वाटतं पूर्वीचा आपला वृत्तपत्रांचा काळ खूप छान होता. ते बघायला सकाळी महाराष्ट्र टाइम्सला आज कोणाचा फोटो आहे म्हणजे आम्ही धावायचो की अरे पप्पांची मूर्ती आली का. नंतर काही वर्षांनंतर आता मी माझी मूर्ती बघते किंवा निखिल खातूच्या बघते, त्यानंतर मी सिद्धेश दिगोळेच्या बघते, मी राजन काकांच्या बघते. म्हणजे हे बघायला हे एक्साइटमेंट खूप हाय लेवलची आहे. हे ना मला ते घरी गेल्यावरती अरे 2 मिनिटात मी इथून घरी गेले पण 2 मिनिटात माझाच चेहरा मला दिसतोय, अरे बापरे. म्हणजे हे फार मंडप आपण काही अगदी लोखंडाचा नाही करू शकत आणि आपल्याकडे तेवढे सोर्स नाही आहेत की मी पूर्णपणे त्याची सिक्रेट ठेवेन. आणि प्रत्येक मंडळाची मुलं त्यांच्या मंडपाचं काम सोडून इथे येऊन बसणार नाहीयेत. सो हे स्वतःला तुम्ही अंतरात्म्यालाच सांगा. काही जी मुलं आहेत फार अगदी वात्रटपणा चाललेला आहे ते फार अति होऊ नये, ती एक्साइटमेंट जपून राहावी. नक्कीच नक्कीच. माझा महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा पॉडकास्ट गेल्या 2 वर्षापासून आहे. यंदाचं माझं 3रं वर्ष आहे आणि माझं भाग्य असं की मला तुमचा पॉडकास्ट करता आला यावर्षी. तर माझ्या महाराष्ट्राचा गणेशोत्सव या पॉडकास्ट बद्दल काय सांगाल? खूप छान. म्हणजे तुला फार काही स्टुडिओचीच आवश्यकता नाही. जिथे कुठे तुला मूर्तिकार भेटेल ना किंवा जिथे कुठे तुला मंडळ किंवा उत्सव करते भेटतील तर तिथे कुठेही तू त्यांचा पॉडकास्ट म्हणून घेऊ शकतोस किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतोस. कारण का तुझं बोलणं उत्तम आहे, तुझे प्रश्न फेकण्याची जी पद्धत आहे ती उत्तम आहे. त्यामुळे खूप छान करतोयस आणि ऑल द बेस्ट तुला, तुझ्या सगळ्या टीमला. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, खूप सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर ताईंनी दिलेलं आहे. अगदी त्यांना अनेक ठिकाणी जायचं आहे तरी देखील मला वेळात वेळ काढून त्यांनी वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि 2026 मध्ये स्टुडिओ विजय खातू सरांचा या कारखान्यामध्ये वर्कशॉपमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतील. ताईंची प्लॅनिंग खूप जोरदार आहे. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या गोष्टींची आतुरता आणि गणेश भक्तांना आहे, आपल्याला सुद्धा आहे. तर तीच आतुरता काही दिवसांपूर्वी अनेक इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी बाहेर पडतायत, पण ते तितक्या लेवलला नाही पडत आहे. कारण एका कारखान्यामधून जेव्हा मूर्ती बाहेर येते आणि त्यानंतर त्या मूर्तीला जेव्हा पाहिलं जातं तो खरा मला असं वाटतं की ते खूप महत्व आहे त्या गोष्टीला. त्यामुळे ती आतुरता आपण सगळेच बाळगूया. अगदी काही गणेश उत्सवाचे थोडेच दिवस राहिलेले आहेत. लवकरच सगळ्या मंडळांचे आगमन आहेत आणि ताईच्या ऑफिशियल पेजवरती त्या सगळ्या गोष्टींचे अपडेट येत असतील. तत्पूर्वी ताई, तुम्हाला धगधगती मुंबई वृत्तपत्राकडून, वृत्तवाहिनीकडून आणि महाराष्ट्राचा गणेशोत्सव या पॉडकास्ट कडून खूप खूप शुभेच्छा. परत एकदा वेळात वेळ काढून पॉडकास्ट मध्ये आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.